नमस्कार, मी गणेश जाधव. सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये यूथ फेस्टिवल त्या ठिकाणी सुरू आहे. अनेक संघ या ठिकाणी संघ प्रमुख आणि त्यांच्या संघांना घेऊन दाखल झालेत. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. नुकतंच त्यांनी आपला त्या ठिकाणी मूक अभिनय हे सादर केले. काय सांगशील आणि कुठल्या महाविद्यालयातून तू आलाय? या मूक अभिनयाच्या माध्यमातून आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न केला की एका आर्मीवाल्याची लाईफ त्याबद्दल त्यांच्या दिनचर्या व त्यांच्या लाईफबद्दल ते काय सांगण्याचा प्रयत्न केला. काय सांगशील, तुझा अनुभव काय? प्रथमच फेस्टिवल आहे की आधी तरुणांना काय सांगशील? म्हणजे देशाच्या रक्षणासाठी तू काय सांगशील? तुला काय वाटतं सध्या आता जे सादरीकरण अनेक ठिकाणी होत आहे, अनेक कॉम्पिटिशन यामध्ये असणार आहे, प्राईज संदर्भात देखील कॉम्पिटिशन असणार आहे, तू कसं बघतो याकडे? माझं तर स्टार्टिंग पहिल्यांदा करते मी पण. मला वाटतं की जसं आर्मी लाईफ जे आहे आपल्या देशाची रक्षा. हे झालं तुमचं मुख अभिनयाचं. इतर गोष्टी काय आतापर्यंत काय काय सादरीकरण? आतापर्यंत अभंग झाले, कव्वाली झाले. आपल्यासोबत संघ प्रमुख देखील आहेत. काय सांगाल सर, कुठल्या महाविद्यालयाचा संघ घेऊन तुम्ही आज विद्यापीठामध्ये आला आहात? तुमचा अनुभव काय आहे? आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा या ठिकाणाहून आलेलो आहोत. दरवर्षी या युथ फेस्टिवलमध्ये आमच्या महाविद्यालयाचा सहभाग असतो. याही वर्षी आम्ही सहभाग घेतलेला आहे. जवळपास 45 कलावंताचा संच आमचा सोबत आहे. आणि आत्ताच आमचा मूक अभिनय हा कला प्रकार संपन्न झालेला आहे. आणि या मूक अभिनय कला प्रकारामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी मूक अभिनयाच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं भारतीय जवानाचं जीवन कसं असतं ते दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अगदी बघणारी पब्लिकसुद्धा भावनिक झालेली होती. जे सर्वांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्याचं काम आमच्या मूक अभिनयाच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यामुळं सर्व प्रेक्षकांनी सुद्धा टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद आमच्या इव्हेंटला दिलेला आहे. मॅम, तुम्ही देखील तुमचा संघ घेऊन विद्यापीठामध्ये आला आहात. कसा अनुभव होता तुमचा? याआधी तुम्ही संघ घेऊन आला आहात? या अगोदरही आम्ही संघ घेऊन आलेलो होतो, पण माझा या वर्षीचा अनुभव खूप चांगला होता. आणि आम्ही बरेच आमचे महाविद्यालय जवळजवळ 15-16 इव्हेंट्स विद्यापीठाने एकंदरीत विद्यार्थ्यांचं राहण्यासाठी कशा पद्धतीनं व्यवस्था केली आहे, काय सांगशील? विद्यापीठाने चांगल्या पद्धतीने केलेली आहे. आम्हाला राहण्यासाठी चांगल्या पद्धतीने सोय केली आहे. पाण्याची सोय केलेली आहे. जेवणाची सुद्धा चांगली सोय केलेली आहे. सर, तुम्ही एक संघ प्रमुख म्हणून काय सांगाल, कशी कॉम्पिटिशन असणार आहे, उद्या आता बक्षीस समारंभ असणार आहे, काय वाटतं? दरवर्षी दरवर्षी स्पर्धा एक खूप टफ होते आणि आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घेऊन येतो आणि त्यांच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असतं. पण तरी देखील त्यावर आम्ही मात करतो आणि दरवर्षी आम्ही चांगली बक्षिसे या स्पर्धेतून घेऊन जातो. आणि आमच्या विद्यार्थी कलावंतासाठी ही एक नवीन स्टेज आमच्या महाविद्यालयामुळं हे विद्यापीठ उपलब्ध करून देतं. त्यामुळे विद्यापीठाचे मी आभार मानतो. आणि ग्रामीण भागातील या युवकांनी जास्तीत जास्त प्रमाणामध्ये युवक महोत्सवासारख्या मोठ्या स्पर्धामध्ये सहभाग नोंदवावा असं मला अपेक्षा आहे. कारण त्यामुळे त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, आपण काय आहोत आणि आपण काय करू शकतो, हे व्यासपीठावर गेल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांना माहिती होऊ शकते. नक्कीच ग्रामीण भागातला जो कलाकार असेल किंवा तरुणांमध्ये जी कला असते, हे त्यांची कला व्यासपीठावरती त्या ठिकाणी सादरीकरण होणं आणि त्यातून त्यांच्या कलेला वाव मिळणं त्या यूथ फेस्टिवलच्या माध्यमातून त्या ठिकाणी तरुणांना मिळत असते. हा असाच यूथ फेस्टिवल त्या ठिकाणी उद्या देखील सुरू असणार आहे. आज संध्याकाळपर्यंत हा यूथ फेस्टिवल तरुणाईच्या जल्लोषात त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत गणेश जाधव, AI न्यूज, छत्रपती संभाजीनगर. नमस्कार, मैं प्राध्यापक डॉक्टर शिवाजी गायकवाड, रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथून केंद्रीय युवक महोत्सव 2024 यासाठी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथे आलेलो आहोत.
आमचा संघ यामध्ये विविध ॲक्टिव्हिटी सादर करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. या लोकगीत असेल, समूह गायन असेल किंवा कविता वाचन असेल, विविध अशा कला प्रकार सादर करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. तर या औरंगाबाद विद्यापीठामध्ये किंवा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये युवक महोत्सवाचा हा कार्यक्रम अनेक भागातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थी प्रचंड आणि उत्साहपूर्ण दिवसामध्ये या ठिकाणी सहभाग घेत असतात. तर या महोत्सवाच्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट चांगली आहे की अनेक कला सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना हा एक वाव असतो आणि या संधीतूनच भविष्यातील महाराष्ट्र कलावंत घडत असतो आणि भारताच्या व्यासपीठावरच्या महाराष्ट्रातील कलाप्रकाराच्या व्यासपीठावर अनेक कलावंत घडले. मला या युवक महोत्सवाच्या माध्यमातूनच हे कलावंत घडलेले पाहायला मिळतील. म्हणूनच महाराष्ट्र माझं मत या ठिकाणी सहभाग करू शकतो आणि महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजधानी देखील करू शकतो. आपण नक्कीच महाराष्ट्राचा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपलं योगदान द्यावं असं मी निश्चितपणाने इथल्या महाविद्यालयाने सर्व संघ प्रमुखांना या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.